नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर दीपाली थेटेराव ह्या लेखिकेचं एक तिची कथा सादर करत आहे. दीपाली थेटेराव यांचं ह्यापूर्वी पण मी साहित्य सादर केलेलं आहे आणि आजची जी कथा आहे ती कथा त्यांच्या कमिटमेंट ह्या पुस्तकातनं म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार ज्याला मिळाला अशा पुस्तकातली ही कथा आहे. कथेचं शीर्षक आहे 3D तिसरी बाजू. तर अतिशय सुरेख कथा आहे. जरूर ऐका. महत्वाची सूचना की जर कथा आवडली, व्हिडिओ आवडला, तर तुम्ही जर त्याला एक छोटासा लाईक दिलात, तर मला आणि अर्थातच लेखिकेलाही खूप आनंद होईल. त्याचप्रमाणे तुमच्या कॉमेंट्सची मी खूप वाट बघत असते. यूट्यूबवरतीच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स द्यायला विसरू नका. मी प्रत्येक कॉमेंटला आवर्जून रिप्लाय सुद्धा देत असते. आणि जर चॅनेलला नवीन असाल किंवा प्रथमच चॅनेलला भेट दिली असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण दीपाली थेटेराव यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या कमिटमेंट या पुस्तकातली एक कथा. कथेचं शीर्षक आहे 3D तिसरी बाजू. मन्या, किती खराब रिझल्ट आहे रे हा. अरे किती कमी मार्क पडलेत. कसं होणार तुझं? काय करशील तरी काय भविष्यात मोठं होऊन? आता ह्या रिझल्टला पाहून शाळेतूनही सांगावा आलाय वर्ष रिपीट करा म्हणून. काय करायचं आम्ही? तुला काही देण्यात कुठे कमी पडतोय का आम्ही? सगळे लाड हट्ट पुरवतो, तू म्हणशील ते देतो आणून. अरे मी इथे मर मर मरतो दिवस रात्र. घरात तुझी आई सतत राबत असते आणि तू हे असे दिवे लावतो परीक्षेत. अरे लोक शेण घालतील तोंडात आमच्या नापास झालास तर. किती बोलतात सगळे तुझ्याबद्दल. नको वाटतं ते ऐकताना. मन्या खाली मान घालून कोपऱ्यात उभं राहून बाबांचं सारं ऐकून घेत होता. त्याला प्रचंड अपराधी पण आलं होतं. नको त्या मित्रांची संगत नडली होती. पण आता कसं सावरायचं हे त्याला जमतच नव्हतं, उमगतच नव्हतं. आई बाबा समजावतात तेव्हा पटतं सारं, पण मग मित्रांबरोबर गेलं की मन कसं भरकटतं कुणास ठाऊक. त्यांचंच बरोबर वाटू लागतं. अभ्यासापेक्षा मजा मस्ती करण्यात जास्त रमतो मी. मित्रांसोबत धमाल येते अगदी. चिडवा चिडवी, भांडा भांडी, सायकलवर टांग टाकून क्लास बंक करून फिरायचं, घरी कळूही न देता, अगदी बेमालूम. कसलं थ्रिल आहे त्यात. आई बाबांना नाहीच समजणार आहे कधी. मोठा होतोय मी आता. मन्याच्या मनात वादळ उठलं होतं. अरे बोल की, पेपर मिळाले का विचारलं तर काही ना काही कारण सांगून लपवून ठेवायचं आमच्यापासून. का आता घुम्यासारखा बसलायस? बाबा ओरडत होते. जाम चिडले होते आज. काय दाखवणार? हे असले मार्क्स? मग तर खैरच नव्हती. आरडाओरड, मार झोड, रडारडी, परत परत तेच सगळं. वीट आलाय अगदी. कधी मोठा होणार आहे मी कोण जाणे. हे दोघं तर सतत काही ना काहीतरी इन्स्ट्रक्शन्सच देत राहतात. जरा काही आपण बोलायला जावं तर तुला काही कळत नाही, अजून लहान आहेस, सांगू तेवढं कर, हेच. त्यापेक्षा मित्र बरे म्हणतात. अरे मोठा झालायस यार आता, काही निर्णय तुझे तू घेऊ शकतो. लहान बाळासारखा काय प्रत्येक गोष्ट घरी विचारून करतो. मग क्लास बुडवून फिरतो त्यांच्या बरोबर. चूक वागतोय का बरोबर उमगतच नाहीये. आई बाबांचंही खरं तर मनाला पटतंय. माझ्या करिअरसाठी तर झटतायत दोघं जीव तोडून. त्याच्या डोक्यातील विचार हे थांबायलाच तयार नव्हते. अरे सुंबा, आता दोनच पर्याय. एक तर हे वर्ष रिपीट करायचं, नाही तर दुसऱ्या शाळेत ऍडमिशन. तूच सांग. मी तर थकलो बाबा तुझ्या पुढे बोलून. बरोबरच बोलतात सगळे, वाया गेलाय तुमचा मन्या. मन्याची अवस्था बघून आई पुढे आली. त्याला जवळ घेत म्हणाली, हे पहा बाळा, काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांग, वेळ जाण्याआधी. कुठे चुकीच्या मार्गाने तर जात नाहीयेस ना. नंतर निस्तरणं कठीण होण्यापूर्वी आधीच कल्पना दे. नाही ग आई, काही काय बोलतेस. तुला नेहमीच माझा संशय वाटतो. सारखा चेक ठेवत असतेस. कुठे जातोय, कुणाला भेटतोय, कुणाशी बोलतोय. मोठा आहे ना मी आता, कळत कसं नाही तुला? हम्म
आईला उलट उत्तर करतोस. त्या शेजारच्या गौतमला बघ, तुझ्याच वयाचा ना तो. किती अभ्यास करतो, चांगले मार्क पाडतो, व्यवस्थित वागतो. तुझ्यासारखा थिल्लरपणा नाही. सगळेच चांगले म्हणतात त्याला. आणि आमच्या नशिबी मात्र हे ध्यान, बाबा त्याला मारायलाच धावले. आईच्या मनाची तगमग वाढली. ह्या गोष्टीला असं वळण नको मिळायला. तिने विचार केला, वयात आलेलं प्रकरण नीटपणेच हाताळायला हवं होतं. बरं, सोडा आता या सगळ्या गोष्टी. मी जेवणाची पानं घेते, जेवून घेऊ. जरा डोकं शांत झाल्यावर काहीतरी तोडगा मिळेल. तिनं असं कडक शब्दात सांगितलं. तसं दोघेही स्वयंपाकघराकडे चालू लागले. जेवताना देखील प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार. मन्या मनातच खात होता. सारखी कंपॅरिझन प्रत्येकाशी. हा असा, तो तसा. माझ्यात काही चांगलं नाहीच आहे का? जेवणं उरकली. बाबा तणतणतच झोपायच्या खोलीत निघून गेले. आई हळूच मन्याच्या खोलीत डोकावली. मन्या, तुझ्याशी बोलायचंय. अर्थात तू हो म्हणालास तरच. एकच अट आहे, उपदेश ऐकायच्या मनस्थितीत मी नाही. मन्या म्हणाला. ठीक आहे, पण थोडं ऐकून तर घेशील? थोडक्यात सांगते. बोल. भिंतीकडे तोंड वळवून तो उत्तरला. मनू, आत्ताशी तर टर्मिनल झालीये. या समस्येवर दोन बाजू दिल्या आहेत आपल्याला. एक तर वर्ष रिपीट करणं किंवा दुसरी शाळा बघणं. तशी अजून एक तिसरी बाजूही आहे बरं. तुमच्या भाषेत 3 डायमेन्शनल प्रॉब्लेम. खूप छान अभ्यास करून पुढच्या दोन्ही परीक्षेत टॉप स्कोअर करायचं. कदाचित मगाचे दोन्ही पर्याय वापरायची गरजच उरणार नाही. बघ तुला पटतंय का? मला तर कॉन्फिडन्सच आहे. तू हे करू शकशीलच. आई अगदी विश्वासाने सांगत होती. आई, तुला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे? खरंच? का असंच बोलतीयस? तू तुझं ठरव. मला तर नक्कीच वाटते की तुला हे काही जड नाही. फक्त काही काळासाठी कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. आपल्या आयुष्यातला इतका थोडासा वेळ तर आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो. तुला एक गोष्ट सांगते. मन्या सरसावून लक्ष देऊन ऐकू लागला. 2 मित्र होते. एकदम जिगरी, अगदी तुमच्यासारखे. त्यातल्या एकाला कमी ऐकू यायचं. अगदी कानाजवळ जाऊन बोललं तरच समजायचं. एकदा ते दोघं नदीकाठी फिरायला जातात. दोघांना पोहायची इच्छा होते. मग काय, टाकतात उडी. बाजूच्या शेतातून लोक धावत येतात. अरे मुलांनो, बाहेर या, बाहेर या. जोर जोराने ते ओरडायला लागतात. नदीत मोठा भोवरा आहे. अडकलात तर कठीण, कोणीच वाचवू शकणार नाही. ज्याला नीट ऐकू येत होतं त्यानं पटकन पाण्यातून बाहेर येण्यासाठी धाव घेतली. आता ते काठावरून दुसऱ्याला सावध करत होते. बाकीच्या लोकांना कुठे माहित होतं की त्याला कमी ऐकू येत होतंय. मित्र त्याचा जीव वाचला म्हणून देवाचे आभार मानत होता आणि इकडे दुसरा बहिरेपणामुळे पाण्यात आत शिरला. आता काही तो वाचत नाही असं म्हणून लोक हळहळू लागले. काठावरचा मित्र रडत घराकडे पळाला. लोकांनी पाण्यातल्या मुलाच्या दिशेने एक लांब काठी फेकली. तसा त्याला अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. लक्षात आलं की काठावरून लोक काहीतरी हातवारे करतायत, त्याला काहीतरी सांगू पाहतायत. पण तोपर्यंत तो भोवऱ्याच्या बराच जवळ पोचला होता. तो भोवऱ्याच्या जवळ पोचलेला पाहून लोक बोलायला लागली. गेला आता हा. आता काही हाती लागत नाही. हा वाचणं शक्यच नाही. मरणारच अगदी 100%. सगळे बोलत होते. साऱ्या निगेटिव्ह कॉमेंट्स होत्या. पाण्यातला मुलगा मात्र जीव वाचवण्यासाठी नेटाने लढत होता. काठी पकडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ त्याची झटापट चालू होती. काठावरच्या लोकांनी तर आशाच सोडली होती. आणि चमत्कारच झाला. अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला पाण्यातील भोवऱ्यापासून स्वतःला वाचवायला यश मिळालं. तो कष्टाने नेटाने पाण्याशी 2 हात करून बाहेर आला.
काठावर येताच लोकांनी त्याच्या भोवती घोळका केला. इतक्यात घरी पळालेल्या मित्रासोबत त्याचे आई वडील धावत तिथे पोहोचले. मुलाला सुखरूप पाहून जीवात जीव आला त्यांच्या. आईनी पटकन पोटाशी धरून त्याला कुरवाळलं. रडतच होती ती. लोक सगळे अचंबित होते की हा वाचलाच कसा. मग त्याच्या बाबांनी खुलासा केला. त्याला अगदी कमी ऐकू येतं. तुम्ही त्याला वाचवण्यासाठी ओरडलात ते त्याला कळलं नाही. तसंच तुमच्या निगेटिव्ह कमेंट्सही त्याच्यापर्यंत पोहोचल्याच नाही. भोवऱ्यात अडकताना त्यांनी जर ते बोलणं ऐकलं असतं तर प्रयत्न करण्याआधीच तो खचला असता, नामोहरम झाला असता आणि मग स्वतःला वाचवण्याची ताकद त्याच्यात उरलीच नसती. कारण नकारात्मक विचार माणसाला दुसरा कोणताही पर्याय जोखण्याची बुद्धी वापरण्यापासून वंचित ठेवतात. मनुष्य त्या नकारात्मकतेच्या गर्तेत फिरत राहतो आणि सरते शेवटी सरेंडर करतो स्वतःला. तुम्ही त्याच्या आयुष्याची आशा सोडून दिली, पण तो मात्र टाकलेल्या काठीचा आधार घेऊन जीव वाचवण्यासाठी धडपड करत राहिला. आणि म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. वाचवलं त्यानं स्वतःला. आज त्याचं कमी ऐकू येणं हे त्याच्यासाठी वरदान ठरलं. ह्या गोष्टीप्रमाणेच मन्या, तू निगेटिव्ह विचार मनातून पार हद्दपार कर. दुसऱ्यांच्या नकारात्मक बोलण्याचा स्वतःवर परिणाम करून न घेता आलेल्या अपयशासाठी काही उपाय करता येईल का ते बघ. मन्याची उत्सुकता वाढली होती. यश मिळवणं अजिबात अवघड नाही बाळा. खरं तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपूर्णच असतो. आणि म्हणूनच ज्यांनी त्यांनी आपापले पॉझिटिव्ह पॉइंट्स ओळखून त्यावर जास्त कष्ट घ्यायचे, मेहनत करायची, सिद्ध करायचं स्वतःला. जेव्हा निराशा जाणवेल, हरल्यासारखं वाटेल, तेव्हा सकारात्मक विचार करायचा. आयुष्यातील चांगले उत्साही क्षण, बक्षीस, शाबासकी, कौतुक मिळाल्याच्या घटना आठवायच्या. आणि सर्वात महत्वाचं, लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स बाबतीत तात्पुरतं बहिरं असल्यासारखं वागायचं. साफ दुर्लक्ष करायचं. मग बघ बरं, सगळं जग किती अफलातून वाटेल तुला. धन्यवाद. नथिंग इज सो हार्ड दॅट नो वन कॅन ब्रेक. जस्ट टाइम डिफर्स केस टू केस. There is no problem lies in the world that doesn't have any solution. So cheer up now and get ready for new challenges. आई मनाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करत होती. राहता राहिले मित्र. ते कुठे जाणार आहेत? असतीलच की बरोबर. स्वतःच्या आयुष्यातील थोडा वेळ स्वतःसाठी, भविष्य घडवण्यासाठी काढला आणि ते न पटून त्यांनी मैत्री तोडली तर अशी मैत्री काय कामाची? लगेच असं बॉयकॉट वगैरे करणार असतील तर मग अशा मित्रांना आपणच बॉयकॉट करून टाकायचं आयुष्यातून. कट दाय नेम फ्रॉम युअर फ्रेंड लिस्ट. नाही का? बघ पटतंय का? पटलं, एकदम पटलं. भारीच आहे. मनाचे डोळे लकाकले. गोष्टीची तिसरी अनभिज्ञ अव्यक्त बाजूही असू शकते. त्यानं नेमकं पक्क केलं मनात. प्रॉमिस. ही तिसरी बाजू जास्त आशादायक होती. अजून एक संधी देणारी. कदाचित आयुष्यात पुढे कधी कुठला प्रॉब्लेम आलाच तर 3Dचं काय, पार 6D पर्यंत पर्याय अवेलेबल होतील. फक्त प्रॉब्लेमवर मात करायची तयारी ठेवायला हवी, आणि तीही चांगल्या लोकांच्या सोबतीने. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून. हुर्रे. आईच्या विश्वासामुळे आणि मोटिवेशनमुळे मनाचाही आत्मविश्वास वाढला. आणि ह्याच विश्वासाच्या शक्तीच्या बळावर तो जगाशी लढायला सिद्ध झाला. आता सक्सेस फार अवघड वाटत नव्हतं. नथिंग इज इम्पॉसिबल अगर मन में है विश्वास, जरूर होंगे कामयाब. स्त्री, मग ती कोणतीही असो, आई, बहीण, बायको अथवा मुलगी, अगदी कोणीही, बिकट परिस्थितीत ती रणरागिणी होते. तशीच आयुष्याचा सल्लागारही. या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कमिटमेंट पुस्तकातून साभार पोच. धन्यवाद. लेखिका दीपाली थेटेराव आणि सादरकर्ती आरती गुप्ते.